आता पाहूयात विधानसभेसंदर्भातल्या टॉप नेटवर. 14 तारखेला फलटणमध्ये जाणार शरद पवारांचं सूचक वक्तव्य. पवारांच्या वक्तव्यानं रामराजे निंबाळकरांच्या पवार गटात प्रवेशाच्या चर्चांना उधाण. रामराजे नाईक निंबाळकरांनी मुंबईला येण्याबाबत फोनवर सांगितलं. उद्या रामराजेंसोबत मी चर्चा करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. भाजपात मतभेद नसलेल्या जागांची यादी लवकरच जाहीर करणार. विदर्भातील 20 पेक्षा जास्त आमदारांना गो हेडचा सिग्नल. आमदार समीर कुन्नावारांसह अनेकांचा प्रचार सुरू. महाविकास आघाडीचं आजपासून 3 दिवस बैठकांचं सत्र. जागा वाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसात होणार. जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य. पिंपरी विधानसभेत भाजपला धक्का. भाजपच्या माजी नगरसेविका सीमा साबळेंनी घेतली पवारांची भेट. साबळे पवार गटातून निवडणूक लढण्यास इच्छुक. रत्नागिरीतील राजापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला धक्का. लांजामधील बांबडेमधील 18 गावांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. राजापुरातून किरण सामंतांना तिकीट मिळण्याचे उदय सामंतांचे संकेत. नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा एकदा काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुखांमध्ये लढत होण्याची शक्यता. आशिष देशमुखांचे मेळावे आणि संवाद दौरे सुरू. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची पत्नी शिंदे गटाकडून निवडणूक लढणार. पत्नी निवडणूक लढवणार असल्याचं प्रदीप शर्मांकडून स्पष्ट.